आज पुलाव करायचा आहे, तर पुलावसाठी काय काय सामान घेतले दाखवते. हे ककडी आणि हे कलर आहे डब्बी, हे कोथिंबीर, गाजर, बटाटा, हिरवी मिरची, कांदा, काजू, हे टमाटर, लसूण, अद्रक ठेचून घेतली आणि बटाटा हे एवढं घेतलेलं आहे. हे खडा मसाला, हे तेजपत्ता, मिरे, लवंगा, शहाजिरू, दालचिनी, इलायची, करडफूल आणि हे त्रिफळा, हे एवढं खडा मसाला. जिरे टाकलेत, आता ते दालचिनी सगळं एकदाच टाकायचं का? ते इलायची ते थोडं ते कमी गॅस कर. शहाजिरू शहाजिरू पुन्हा टाकायचं नाही, भाजून निघाल ते कच्चीच असते. टाकतो एखाद्या सगळं ते तसं टाकू. बटाटे टाकत नसते का? असं इकडून धरायचं, असं वरून धरायचं, असं इकडं करायचं. कांदा, बटाटे करून घ्यायला पाहिजे. सांडायचं काजू टाकायची, काजू भाजून घ्यायचे. अगोदरच घेते कोणी कोणी, मी ह्याच्यातच टाकले. लसूण अद्रकची पेस्ट सगळं सोबतच टाकायचं. ककडी, गाजर, टमाटर सगळं सोबत. इकडे कांदा भाजणं चालू आहे. कांदा पण लाल होऊ द्यावं लागेल. किशोरी बसून भाजायला घोटा. पुलावचा वास यायलाय, तर बघा मन्या पण बघायला. ऐकून बघ ना मन्या काय. त्याला पण माहित असेल काय वेळेला, काय माहिती. कोथिंबीर, वटाणे टाकले टाकले टाकल्या भातात. असं पांगून पांगून टाक. केलंच ना. टाक, कलर टाकायचा त्याचा.
बस का तेवढा कलर? बस कोथिंबीर टाकायची. मस्त झाली. स्टॉप कर. तूप टाकायचं थोडं थोडं. झालं का नाही? त्या व्हायला ना आता थोडं थोडं मध्यभागी टाकायचं. झाकून ठेवायचं चांगलं आता. झाली का नाही बघू आता आपण. झालं का तयार? झाली. मस्त वास आला. आता सगळ्यालाच एकदा वाढ. तुला बघून जास्त भूक लागली ते हे दिसायले. ताटाकडे धरलं तरी पिल्लूला जेवायचं का? पिल्लूला तर लय भूक लागली पुलाव बघून. पिल्लू